चला समोर बघा रवी बहादूर जन्म. सांगोला पोलीस स्टेशन इथे गुन्हा रजिस्टर नंबर 256/2026 हा BNS कलम 309, 4 आणि 5 प्रमाणे दाखल झाला होता. यात 21 तारखेला रात्री 11च्या दरम्यान फिर्यादी हे कोल्हापूरवरून लातूरला जात होते. त्यावेळेला सांगोला आणि सांगोला पंढरपूर ब्रिजच्या जवळ त्यांच्या गाडीला कट मारला. या कारणावरून एका धार गाडीनं गाडी आडवी लावली. गाडीतून काही अनोळखी इसम उतरले आणि त्यांनी गाडीतील त्यांच्या डिक्कीमध्ये ठेवलेल्या 2 ज्या कपड्याच्या बॅग आहेत आणि त्या बॅगमध्ये ठेवलेले 2.5 लाख रुपये असं सर्व ऐवज घेऊन ते तिथून पसार झाले होते. त्यानुसार आपल्याकडे गुन्हा दाखल झाला होता. यात आपण CCTV फुटेजच्या आणि काही तांत्रिक विश्लेषणाच्या माध्यमातून हा गुन्हा उघडकीला आणलेला आहे. या गुन्ह्यातील जे आरोपी आहेत हे सर्व कोल्हापूरचे असलेले आपल्याला निष्पन्न झाले आणि त्यात आपण जो गाडीचा मालक आहे मुन्ना जमादार, त्याशिवाय इतर जे आरोपी आहेत रामचंद्र साळुंके, संदीप मेडगुळे, महेश कांबळे आणि शिवाजी माळी असे 5 आरोपी आपल्याला यात निष्पन्न झाले. यातील 4 आरोपींना आपण अटक करण्यात आलेली आहे आणि त्यांना मान्य न्यायालयात प्रोड्यूस केल्यानंतर त्यांची 30 तारखेपर्यंत पोलीस कस्टडी आपल्याला मिळालेली आहे. यातील जो आरोपी आहे मुन्ना जमादार यांच्यावर यापूर्वी 6 गुन्हे दाखल आहेत आणि त्याचप्रमाणे संदीप मेडगुळे हा जो आरोपी आहे त्याच्यावर 3 गुन्हे दाखल असल्याची आता आपल्याला प्राथमिक माहिती आहे. इतर आरोपींवरचे गुन्ह्यांच्या बाबतीत आपण चौकशी करत आहोत आणि त्या अनुषंगाने आपण पुढील कारवाई करत आहोत. आणि सध्या या गुन्ह्याचा पुढील तपास PI घोगे यांच्या मार्गदर्शनाखाली PSI सागर पाटील हे करत आहेत. आरोपींना काही पार्श्वभूमी गुन्हेगारी प्रवृत्तीची जे त्यांनी काही केलं कृत्य हे सगळं आरवाडीचं त्याच्या आधी काही गुन्हे दाखल झाले. यातल्या 2 आरोपी मुन्ना जमादार आहे त्याच्यावर यापूर्वी इचलकरंजी, कोल्हापूर आणि शहापूर पोलीस स्टेशन अशा पद्धतीने 6 प्रकारचे गुन्हे दाखल आहेत. त्यात 420 असते आणि इतर प्रकारचे गुन्हे आहेत. आणि जो दुसरा आरोपी आहे संदीप मेडगुळे त्यांच्यावर 3 गुन्हे कोल्हापूर इथेच दाखल आहेत. या दरोड्यातील रक्कम काय? 2.5 लाख रुपयाची कॅश, 500 रुपयाच्या सर्व नोट्या होत्या. 2.5 लाख रुपयाची कॅश गाडीतून गेलेली आहे. साधारणतः हा गुन्हा दाखल झाल्यानंतर आपल्या पोलीस स्टेशनकडून किती वेळात सगळं निष्पन्न झालं आणि आपण आरोपींना किती वेळात अटक केली? हा गुन्हा आपल्याकडं दाखल झाल्यानंतर 24 तासाच्या आत आपल्याला आरोपी निष्पन्न झाले. काही आरोपी आपल्याला 24 तासाच्या आत मिळाले आणि काही आरोपी थोडा अवधी नव्हतं. असं लवकरात लवकर आपल्याला ते निष्पन्न केलेले आहे. त्यांना अटक कुठून केली? आरोपींना सगळ्या आरोपींना अटक आपण सुरुवातीला ताब्यात घेतलं होतं. ताब्यात घेतल्यानंतर पोलीस स्टेशनला आल्यानंतर चौकशी केल्यानंतर आपण त्यांना इथे पोलीस स्टेशन इथेच अटक केली.